नमस्कार, बेधडक चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असलेल्या चीनचा दौरा करतायत। नरेंद्र मोदी यांचा हा चीन दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे आणि अनेक अर्थांनी त्यावर चर्चा सुद्धा सुरू आहे। आजची आपली चर्चा जी आहे त्याचा संदर्भ हा भारत आणि चीन यांच्यातल्या आर्थिक संबंधांवर जास्त आहे आणि त्याच अर्थाने आपण ही चर्चा करणार आहोत, कारण भारत आणि चीन अगदी शेजारी शेजारी देश आहेत। पण भारतातल्याच लोकांमध्ये, जनतेमध्ये, सामान्य लोकांमध्ये ही भावना तीव्र आहे की चीनवर भरोसा ठेवणं हे तितकंसं योग्य नाही आणि असं असताना भारत आणि चीन यांच्यातले आर्थिक संबंध यानंतरच्या काळात कशा पद्धतीने सुधारणार आहेत किंवा सुधारणार आहेत का, याविषयीची चर्चा ही अतिशय महत्त्वाची आहे। आपल्या या चर्चेतले आजचे 3 महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत ते सुद्धा आधी आपण बघूयात। पहिला प्रश्न आजच्या चर्चेतला, जिनपिंग आणि मोदी यांच्यातील मैत्रीमुळे आशिया खंडात प्रगतीचे नवे वारे वाहतील का? दुसरा प्रश्न, भारत आणि चीनमधील अर्थकारणात समतोल साधला जाऊ शकतो का? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, मेड इन चायना आणि मेक इन इंडिया एकमेकांना पूरक ठरू शकतील का? आजच्या आपल्या चर्चेमध्ये महत्त्वाचे पाहुणे आहेत। दिल्लीहून आपल्या सोबत आहेत डॉक्टर अरविंद येलेरी, जे असोसिएट फेलो आहेत इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीजचे। परराष्ट्र धोरण आणि खास करून भारत आणि चीन यांच्यातलं जे धोरण आहे याविषयीचा त्यांचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर दिल्लीहून आपल्या सोबत आहेत सुधीर देवरे, जे माजी सचिव आहेत परराष्ट्र मंत्रालयाचे, माजी संचालक आहेत इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सचे आणि दक्षिण कोरियाचे सुद्धा ते राजदूत राहिलेले आहेत भारताचे। त्यांचा परराष्ट्र धोरणाचा अभ्यास हा खूप मोठा आहे, त्यांचा अनुभव सुद्धा दांडगा आहे, त्यामुळे या प्रश्नात त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपल्याला ऐकावं लागेल। आपल्या सोबत आहेत अमरावतीहून डॉक्टर शैलेश देवळाणकर, जे परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत आणि चीनमध्ये अनेक वर्ष त्यांनी वास्तव्य केलेलं आहे, त्यामुळे चीनमधली नेमकी परिस्थिती कशा पद्धतीने बदलतीये हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या सोबत पुण्यामध्ये आहेत एक तरुण उद्योजक अमित घैसास, एमडी आहेत ते स्टेट फील्ड इक्विपमेंट्सचे, आणि थोड्याच वेळ आणि आपल्या सोबत आहेत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सुद्धा। भारत आणि चीन या दोन देशांच्या परराष्ट्र धोरणाबद्दल किंवा एकंदरीतच संबंधांबद्दल त्यांचं जे म्हणणं आहे किंवा त्यांचा जो अनुभव आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण सेवेत असताना त्यांनी ज्या अनुभवांना ते सामोरे गेलेले आहेत त्या दृष्टीने आत्ता या नवीन सगळ्या बदलत्या वातावरणाकडे ते कसं बघतायत ते सुद्धा खूप महत्त्वाचं असेल। अविनाश धर्माधिकारी, तुमच्यापासूनच मी सुरुवात करतो। तुमचा एक लेख खूप गाजला होता आणि तो चीनबद्दलचा लेख होता, चीनमधल्या अनुभवांवरती आधारित, आणि एकंदरीतच चीनचं जे धोरण आहे त्या अर्थाने काळजाचा ठोका चुकतो अशा अर्थाचा तुमचा जो लेख होता। आज नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर गेलेत, पुढचे 3 दिवस ते चीनमध्ये असतील आणि बऱ्याच गोष्टी या चीनच्या दौऱ्यात घडतील। आर्थिक संबंधांचा विचार करायचा, हा काळजाचा ठोका तुमचा अजूनही चुकतो का? या क्षणाला आता काळजाचा ठोका नाही चुकत, पण असा कधीतरी चुकला होता आणि पुन्हा भविष्यात चुकण्याच्या शक्यता अजून संपलेली नाही, तेवढं भानावर ठेवून आपण पुढची सर्व चर्चा केली पाहिजे। बरोबर बरोबर। आपले पंतप्रधान चीनमध्ये गेले आहेत ही एक पॉझिटिव्हच गोष्ट आहे। बरोबर। चीनमध्ये सुद्धा अनेक धोरणांच्या आपल्याला बदल आता दिसून येतो आणि शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली ही दिशा ही पण पॉझिटिव्ह गोष्ट आहे। नव्या येणाऱ्या जगाची जी नवी पुनर्रचना होतीये त्यामध्ये निश्चितपणे चीन आणि भारत ही दोन अत्यंत महत्वाची राष्ट्र आहेत। बरोबर। जगातल्या इतर भाष्यकारांनी सुद्धा भारताचे पंतप्रधान चीनला भेटतायत ह्याला 21व्या शतकावर ठसा उमटवेल अशी पार्टनरशिप असं नाव दिले। आता यामध्ये तरी सुद्धा चीननी अजूनही क्लिअर केलंय की सीमा प्रश्न शिल्लक आहे, पण आपण तो बाजूला ठेवून नॉर्मलायझेशन, इतर सर्व नातं योग्य करू, ही दिशा पण योग्यच आहे। बरोबर। मला या सगळ्यामध्ये सगळ्याचं स्वागत करताना थोडीशी निदान ज्याची काळजी घ्यावी एवढाच भाग वाटला। चीन हा टोटॅलिटेरियन म्हणजे सर्वंकषवादी देश आहे, तिकडं मीडियावर सुद्धा चीनच्या सरकार आणि पार्टीचं नियंत्रण आहे, म्हणून तिथल्या वृत्तपत्रांमध्ये आपल्या पंतप्रधानांवर, आणि मी काही प्रमाणात म्हणेन की पातळी सोडून किंवा पाहुणे म्हणून येताना असं योग्य नाही, त्यांचंच कार्टून, त्यांच्यावरच टीका, त्याच्यामध्ये थोडं पेट्रोनायझिंग, ज्याला चीनबद्दल नाव देण्यात आलंय मिडल किंगडम कॉम्प्लेक्स। बरोबर। तर एवढ्या हे झालेली आहे, आत्ता झालेली आहे, आत्ता ट्विटरवर किंवा चीनच्या अधिकृत पीपल्स टाइम्स, ग्लोबल टाइम्स, तर एक कार्टून आलं,
हत्तीवर बसलेले मोदी काहीतरी सामान घेऊन दाराला धडक मारतायत. हे तुम्ही ज्याला दुसऱ्या देशाचा सरकार प्रमुख बोलवलाय आणि त्यावेळेला तुमचा मीडिया जो अधिकृत आहे, भारतासारखी स्थिती नाही, भारतात मीडिया स्वतंत्र आहे, तर एवढा एक सोडला तर बाकी सगळं आहे ते मी म्हणेन उत्तमच आहे, स्वागतार्हच आहे. आपण व्यापारावर मी सगळंच एकदम आता मलाही इतर वक्त्यांचं ऐकायची उत्सुकता. मी आणखी एकच मुद्दा म्हणतोय, भारत आणि चीन हे व्यापाराचे महत्वाचे साथीदार आहेत, पण या क्षणाला ते नातं काहीसं एकतर्फी आहे. भारताचं डिपेंडन्स अवलंबून जास्ती आहे. चीनचा सर्वात मोठा पार्टनर अमेरिका आहे किंवा EU देश आहेत. म्हणजे साधारण $100 बिलियन व्यापार म्हटला तर त्यातला $70 बिलियन आपण आयात करतो आणि सुमारे 30 म्हणजे आपला बॅलन्स ऑफ ट्रेड निगेटिव्ह आहे. बरोबर. याचं फार नाही स्वागत करता येणार. पुढच्या दिशेमध्ये भारतातूनही चीनमध्ये समान निर्यात कशी होईल या दिशेने विचार केला पाहिजे. तिकडे आपल्याला प्रगतीला अजून बराच स्कोप आहे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं हे असतं नेहमी की आपल्या शेजारी कोण आहे आणि आपल्या शेजाऱ्यांबरोबर संबंध कशा प्रकारचे आहेत. एकीकडे आपल्या पाकिस्तान आहे आणि एकीकडे चीन आहे. त्यामुळे अशी परिस्थिती आहे का की चीन बरोबर आपल्याला जुळवून घ्यावंच लागेल किंवा चीनची सुद्धा आता जपानमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली का की आपल्या हात दगडाखाली आहेत, आता आणखीन आपण शत्रू निर्माण नको करायला. आणि व्यापाराच्या पातळीवर जर विचार केला तर भारत ही एक मोठी बाजारपेठ चीनला दिसतेय. जरी त्यांनी आतापर्यंत व्यापारी निर्बंध घालून ठेवलेले असले तरी सुद्धा येणाऱ्या काळात कदाचित ते निर्बंध त्यांनी हटवले तर भारताला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि चीनला सुद्धा त्याचा फायदा होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सुधीर देवरे आपल्या सोबत आहेत. सुधीर देवरे, तुम्ही राजदूत होतात दक्षिण कोरियामध्ये, तुम्ही महत्त्वाच्या पदांवर होतात केंद्र सरकारमध्ये. आत्ता हीच योग्य वेळ आहे असं तुम्हाला वाटतंय का की जे काही या आधी घडलेलं आहे ते विसरून आपण आर्थिक संबंध आधी दृढ करूया, म्हणजे मग आपली भांडणं जी आहेत ती आपोआप नष्ट होऊन जातील किंवा मिटून जातील? असं आहे, आपली जी भांडणं आहेत किंवा जे मतभेद आहेत ते खूप तीव्र आहेत आणि गंभीर आहेत आणि ते सहजासहजी काही मिटतील असं नाही. परंतु जो एक नवीन संवाद दोन देशांच्या नेत्यांमध्ये सुरू झालेला आहे गेल्या एका वर्षभरामध्ये, शी जिनपिंग आणि आपले पंतप्रधान हे 3दा भेटले आणि आता भारताची ब्रिक्स म्हणा किंवा G20 म्हणा अशा समुदायांमध्ये प्रकारची जी वाढती अशी प्रतिमा आहे, त्यामुळे चीनला सुद्धा भारताबरोबर अधिकाधिक संबंध वाढवावेत असं वाटत आलेलं आहे. जरी चीनच्या मनामध्ये असं असेल की भारत हा तेवढा प्रबळ नाही आहे, भारत हा कसा कंटेंडर म्हणण्याचा देश असा नाही आहे, तरी सुद्धा भारताची बाजारपेठ म्हणा, भारताचं एकूण जॉग्राफिकल स्थान म्हणा, भारताची आजकालची काही लष्करी विशेषतः आपल्या नौसेनेची एकूण तयारी पाहता चीन सहजासहजी आपल्याला डावलेलं असं नाही. अर्थात तुम्ही म्हणता तसं की आर्थिक सहकार्यामधनं हे आपले राजकीय मतभेद किंवा ही जी विश्वासाची जी तूट आहे, ट्रस्ट डेफिसिट, तो दूर करता येईल का असं सरळ सरळ म्हटलं तर आता या परिस्थितीत तर नाही असं उत्तर द्यावं लागेल. कारण आपले अजून जे आर्थिक संबंध आहेत ते फारच त्यामानाने जुजबी आहेत आणि ते या ट्रस्ट डेफिसिटला पूर्णपणे दूर करतील इथपर्यंत नाहीत. परंतु आपल्याला त्या दृष्टीने पुढे पावलं टाकत राहिली पाहिजेत. आणि एका दृष्टीने चीनने जो मार्ग अवलंबला की त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात ती आली पाश्चात्य देशांकडनं, अमेरिकांकडनं, आणि त्यातूनच त्यांनी जे आपले एक्सपोर्ट्स वाढवले आणि त्या एक्सपोर्ट्सच्या बळावरच आज चीनची जी अर्थव्यवस्था आहे ती खूप प्रचंड झालेली आहे. आज चीनला जरा थोडासा अर्थव्यवस्थेत सुद्धा थोडासा प्रश्न आलाय, त्याला ते आता त्यामुळे न्यू नॉर्मल म्हणतायत, थोडीशी खाली आलेली आहे. सुधीर देवरे, तुमचा आवाज अचानक गायब झालाय असं म्हणावं लागेल. तुम्ही महत्त्वाचं सांगत होतात, पण डॉक्टर शैलेश देवळाणकर, तुमचे सुद्धा अशीच मतं आहेत का जे चीनने अमेरिकेबरोबर केलं? या दोन बलाढ्य जे देश आहेत किंवा महासत्ता ज्यांना म्हटलं जातं, मोठमोठे जे देश आहेत, त्यांनी आपापसात भांडण्यापेक्षा आपण एक आर्थिक संबंध वाढवूया, आपल्यामधले आर्थिक व्यापार वाढवूया, मग जे करार होतील मग त्या करारातून आपल्यामध्ये भांडणं जी आहेत ती येणाऱ्या काळात होणार नाहीत किंवा आपसूक त्यामध्ये निर्बंध येतील. जे अमेरिका आणि चीनमध्ये झालं तसंच काहीसं मोदींच्या मनात असावं किंवा चीनच्या मनात असावं, अशा प्रकारचे वारे वाहताना तुम्हाला दिसतात का?
निश्चितच म्हणजे परिस्थिती सध्या त्या स्वरूपाची आहे. एकंदरीतच या दौऱ्याकडे प्रामुख्याने आपल्याला 3 आधारांवरनं बघावं लागणार आहे. पहिला आधार जो आहे हा आर्थिक राजनयाचा आधार आहे, दुसरा आधार हा सांस्कृतिक राजनयाचा आहे आणि तिसरा हा लोक राजनयाचा आहे. त्यामुळे ह्या 3 आधाराच्या दृष्टिकोनातून या दौऱ्यांकडे बघावं लागेल. आणि आपण जसं म्हणालात की जसं अमेरिकेने आणि चीनने आपले संबंध सुधारले, मी तुम्हाला सांगतो की साधारणतः 1950च्या दशकामध्ये जेव्हा कोरियन वॉर झालं तेव्हा ह्या कोरियन वॉर मध्ये अमेरिकेचे सैन्य आणि चीनचे सैन्य समोरासमोर आलं होतं. यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं होतं. एवढंच नाही तर ह्या युद्धामध्ये माओ त्से तुंगचा मुलगा मारला गेला होता, ठार झाला होता. एवढा कडवटपणा असूनही या दोन्ही देशांनी अतिशय प्रॅग्मॅटिक धोरण स्वीकारलं आणि आज ह्या 2 देशांमधला व्यापार हा $500 बिलियन आहे. एवढा मोठा हा व्यापार जो आहे याचं श्रेय हे प्रामुख्याने बिल क्लिंटनला जातं. आणि 1993 साली बिल क्लिंटननी हा विचार केला की ह्या चीनच्या विस्तारवादाचं किंवा चीनच्या वाढत्या ताकदीचं आपण नियंत्रण कसं करायचं. आणि त्यांनी एक फार महत्वाची टर्म पुढे आणली ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह इकॉनॉमिक एंगेजमेंट असं म्हणतात. आणि या कन्स्ट्रक्टिव्ह इकॉनॉमिक एंगेजमेंटमुळे आज अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार एवढा मोठा वाढलेला आहे की अनेक स्कॉलर जरी प्रेडिक्ट करत असले की या दोघांमध्ये नवीन शीतयुद्ध होणार आहे, पण त्याची शक्यता नाहीये, कारण दोन्ही देशांच्या परस्परांमध्ये मोठ्या आर्थिक गुंतवणुकी आहेत. हाच प्रकार आता भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये होतो आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की चीनचं जे एकूण आकारमान आहे हे 9.6 मिलियन स्क्वेअर किलोमीटर आहे. भारताचं एकूण आकारमान हे 5.3 मिलियन स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि या दोघांमधला सीमावाद हा फक्त 7,770 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. म्हणजे केवळ एवढ्या छोट्या मुद्द्यांवरनं एशिया खंडातले 2 महान जायंट्स हे आजपर्यंत एकत्र येत नव्हते. परंतु डेंग शिओपेंग यांनी 1980च्या दशकामध्ये स्पष्ट केलेलं होतं की जर एशियन सेंच्युरी म्हणजे 21st सेंच्युरी ही एशियन सेंच्युरी करायची असेल तर भारत आणि चीनला एकत्र यावंच लागेल. त्यामुळे हा सार्वभौमत्वावरचा जो वाद आहे जो साधारणतः 300 वर्षापूर्वी युरोपियन नेशन्सनी सार्वभौमत्वाची संकल्पना शोधली आणि त्याच्यावरनं आता दक्षिण आशियातले देश एकमेकांशी भांडता आहेत. परंतु युरोपियन देशांनी सार्वभौमत्वाची संकल्पना शोधली आणि त्यांनी सोडून पण दिली. आज सगळे युरोपियन देश एकत्र आलेले आहेत. त्यांनी युरोपियन महासंघ तयार केलेला आहे. त्यामुळे केवळ छोट्याशा सीमावादाच्या सारख्या प्रश्नांवरनं या दोन्ही देशांनी आता आपले संबंध जे आहेत हे पूर्णपणे वितुष्ट आणता कामा नये. आता एक मानसिकता विकसित व्हायला पाहिजे आहे की राजकीय संघर्ष जसं आता देवरे सर म्हणले पुढे चालू राहतील, पण राजकीय संघर्ष आर्थिक विकासाच्या आड यायला नको याची काळजी ही आता दोन्ही देशांनी घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने दोघांनी पुढे पावलं टाकणं गरजेचं आहे. आर्थिक सहकार्यातनं विश्वास निर्मितीची प्रक्रिया होईल आणि ह्या विश्वास निर्मितीमधनं प्रलंबित राजकीय स्वरूपाचे प्रश्न सुटतील यामध्ये दुमत नाही. बरोबर. आपल्याबरोबर डॉक्टर अरविंद येलेरी सुद्धा आहेत. आणि जसं आता शैलेश देवळाणकर म्हणाले की आता परिस्थिती बदलली पाहिजे. जसं बाकीचे मोठमोठे देश जे आहेत ते आपला विकास साधण्यासाठी ज्या पद्धतीने परराष्ट्र धोरण आखतायत त्या पद्धतीने आपणही विचार केला पाहिजे. भारताने विचार करायला पाहिजे. चीन तो विचार करेल की नाही हे चाचपणी जी आहे ती तरी आपण करायला पाहिजे. आणि तेच काम कदाचित आता नरेंद्र मोदी करतायत. पण नरेंद्र मोदी यांच्यावर सध्या जनमताचा दबाव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे. अरविंद येलेरी, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की ज्या चीनने आपल्या सीमा भागामध्ये घुसखोरी केली किंवा ज्या चीनने यापूर्वी आपला विश्वासघात केलेला आहे अशा देशाबरोबर कशाला व्यवहार करायचा अशी मानसिकता भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या मानसिकतेच्या पुढे जाण्यासाठी काय नेमकं करायला लागेल. आणि आत्ता जसं नरेंद्र मोदी 10,000 कोटी रुपयांचे करार करण्यासाठी चीनमध्ये आहेत, त्यांच्या मीटिंग्स होतील, फोरम तिथे होतील, चर्चा होईल, ही मानसिकता हळूहळू निकालात निघेल असं तुम्हाला वाटतं का? खूप चांगला प्रश्न आहे. त्याचं फार 2-3 वाक्यात उत्तर नाही देताना पण मी प्रयत्न करतो. ठीक आहे. उत्तरादाखल मला असं सांगता येईल की आपण जी चीनची राजनीती करतो किंवा चीनबाबत आपण जे विश्लेषण करतो किंवा असे जे विश्लेषक असतात भारतात किती विश्लेषक असतात मला प्रश्न विचारायचा वाटतो. साधारण 100-200. पण चीनमध्ये भारताचं विश्लेषण करणारे किंवा भारताविषयी मतं मांडणारे हे जवळपास 10,000 ते 15,000 लोक आहेत. 15,000 विश्लेषक आहेत. ही जी तूट जी आहे विश्लेषकांमध्ये किंवा चीनचा अभ्यास करणाऱ्या काही जी लोक आहेत त्याची जी संख्या आहे ती आपण वाढवली पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे करण्यामागे हे कशा प्रकारे करता येईल. एक तर चीन विषयी जो अभ्यास होतो किंवा चीन बाबतची जी माहिती आहे ती 62 नंतर फार कमी प्रमाणात संकीर्ण झाली. म्हणजे फक्त युद्ध आणि स्ट्रॅटेजिक विषयांवर आपण त्या विषयावर बोलतो. पण माझं मत असं आहे की जर आपण चीनविषयी माहिती जर राज्यांमध्ये महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा बाकी राज्यांमध्ये जर पोहोचवली तर मला असं वाटतं की हा जो एक त्याला जो भावनिक अँगल जो आहे
बरोबर. तो तसाच राहील, पण थोडी व्यावहारिकता पण समोर येईल आणि ती व्यावहारिकता समोर येणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण मी म्हटल्याप्रमाणे आधीही की जर तुम्हाला जर संबंध वाढवायचे असतील तर एंगेज होणं गरजेचं आहे. तुम्हाला डिसएंगेज होऊन कुठली डिप्लोमसी राबवता येणार नाहीये आणि त्या दृष्टीने मोदींची जी पॉलिसी आहे की मोदींचा जो पुढाकार आहे सर्वात महत्वाचा आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मला इथे सांगायची वाटते की भारतीय डिप्लोमसीमध्ये अशी कुठलीही आतापर्यंत अशी कुठली प्रोएक्टिव्ह पॉलिसी घेतलेली आहे जेणेकरून चीनमध्ये भारताविषयीची जी इमेज आहे, भारताविषयीची जी एक आयडिया आहे ती जास्तीत जास्त प्रसारित होईल. बरोबर. आणि ते करणं खूप महत्वाचं आहे. आता मोदींनी उदाहरणार्थ जी चीनमध्ये भेट दिली आणि पहिल्यांदा झालेलं नाही की शी जिनपिंगनी कुठल्या अध्यक्षांचं बीजिंग बाहेर स्वागत केलं आहे. शी जिनपिंगनी आधीही काही राष्ट्राध्यक्षांचा हे जो आहे स्वागत हे बीजिंग बाहेर केलेलं आहे. पण महत्वाचा मुद्दा असा की बीजिंग मध्ये शियांमध्ये पोहोचल्यानंतर पहिल्या दिवशी बौद्ध मंदिराला भेट देणं आणि सांस्कृतिक राजनयाचा त्याला एक एक त्याला हे देणं, रंग देणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच म्हटल्याप्रमाणे माझं मत असं आहे की ती बाजू लावून धरणं खूप गरजेचं आहे. सांस्कृतिक राजनय असेल किंवा मग त्याचा जो सॉफ्ट डिप्लोमसीचा जो प्रकार असेल ते आपल्याला खूप प्रभावीपणे राबवणं खूप गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की सांस्कृतिक पातळीवर असेल, आर्थिक पातळीवर असेल, आपल्याला आता पावलं उचलायला पाहिजेत. काय नेमकं पुढे घडेल ते आपल्याला बघता येईल, पण त्या संदर्भात विचार करण्यासाठी जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आपल्याकडे सुद्धा हळूहळू जास्तीत जास्त तज्ज्ञ जे आहेत ते निर्माण व्हायला पाहिजेत आणि हे तज्ज्ञ काय करतील तर विचार करतील आणि अर्थात सल्लागार जे असतात ते नेहमी हेच काम करत असतात की देशाला, देशाच्या पंतप्रधानांना, परराष्ट्र मंत्र्यांना आणि जे कोण धोरणं तयार करतायत त्यांना सल्ला देणं हे सुद्धा आपल्याकडे थोडं कमी आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी मला शेवटी फक्त अमित घैसास जे आपल्या सोबत आहेत, तरुण उद्योजक आहेत ते आणि चीनमध्ये ते या उद्योगाच्या निमित्ताने जात असतात, त्यांचा अनुभव नेमका काय आहे तो सुद्धा विचारात घ्यावा लागेल. अमित घैसास, तुम्ही काय सांगाल चीन बद्दलच्या आपल्या सगळ्या या संबंधांबद्दल? तुमचा अनुभव नेमका कशा प्रकारचा आहे, बदललाय का गेल्या 10-1 वर्षामध्ये? माझा स्वतःचा अनुभव म्हणला तर एकूण मिळूनच 15-20 वर्षांचा आहे. त्याच्यामध्ये चीनच्या बद्दल आपल्याकडे असलेले जे काही गैरसमज आहेत त्याच्याबद्दल मात्र मला नक्की वाटतं की आज आपण जेवढे चीनला म्हणजे जो आपण अविश्वास आहे म्हणतो त्या अविश्वासामुळे चीनशी आपल्याला व्यवहार करता येणार नाही किंवा आपण तो करू नये अशी परिस्थिती नाहीये. गेल्या काही वर्षांमध्ये चीनचा आणि भारताचा असलेला जो ट्रेड इम्बॅलन्स आहे, म्हणजे धर्माधिकाऱ्यांनी जसं सुरुवातीला सांगितलं की 72 मिलियन पैकी 12 मिलियनचा आपला एक्सपोर्ट आहे आणि उरलेला सगळा जो तो इम्पोर्ट आहे, तो इतके दिवस आपल्याला जाचक होता तसा आता कदाचित त्यांना सुद्धा जाचक व्हायला लागलाय. कारण अशी इम्बॅलन्स असलेला ट्रेड हा सस्टेनेबल राहू शकणार नाही आणि म्हणून त्यांना सुद्धा गरज आहे. आणि आत्ताचा जो मोदींनी घेतलेला मेक इन इंडियाचा अप्रोच आहे त्याचा कदाचित चीनला सुद्धा आपल्या इतकाच फायदा होऊ शकेल आणि मग चीनची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आली आणि आपण त्यांच्या बरोबरीने धंदा करायचा प्रयत्न करू शकलो तर पूर्वी जेवढी भीती किंवा जेवढी त्याच्यामध्ये ट्रस्ट डेफिसिट होता तेवढा कदाचित कमी व्हायला मदत होईल. बरोबर. अविश्वास होता, भीती होती, ती कदाचित कमी होऊ शकते. पण जसं तुम्ही सांगितलं, प्रेक्षकांना हे सांगायला हवं की 80 अब्ज डॉलरचा साधारणपणे व्यवहार जो आहे किंवा व्यापार जो आहे तो सध्या भारत आणि चीन या दरम्यान होतोय. पण आपल्याला त्यामध्ये तोटा होत असतो नेहमी, कारण आपण चीनकडनं जास्त घेतो पण त्यांना देताना मात्र आपण जास्त देऊ शकत नाही. अर्थात आपली आयात जास्त आहे, निर्यात आपली कमी आहे आणि याचं कारण म्हणजे चीनमध्ये असलेले व्यापारी निर्बंध. आपल्याला माहिती आहे, आपण अगदी इथल्या दादरमधल्या, मुंबईमधल्या किंवा कुठल्याही पुण्यातल्या वगैरे मार्केटमध्ये बघितलं तर चीनी वस्तू आपल्याला अगदी सहजासहजी दिसतात. आपले आकाश कंदील आपल्याला दिसत नाहीत पण त्यांनी बनवलेली कंदील आपल्याला दिसतात. तसं चीनमध्ये आपल्याला चित्र दिसत नाही, कारण त्यांनी काही निर्बंध तिथे लावलेले आहेत. हे निर्बंध त्यांनी उठवावेत का आपण निर्बंध लावावेत? काय नेमकं करायला पाहिजे? हा जो व्यापारातला असमतोल आहे तो नेमका कसा दूर करायचा, यावर चर्चा करूया ब्रेक नंतर. पहा फक्त IPN लोकमत. भारत आणि चीन यांच्यातल्या आर्थिक संबंधांमधला महत्त्वाचा भाग काय आहे तर तो आर्थिक असमतोल. तो कसा दूर करायचा, यामध्ये सुधीर देवरे तुमच्याशी याबद्दल चर्चा करायला आवडेल, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल खरं तर, की भारताचा मित्र जपान सुद्धा आहे. नरेंद्र मोदी हे जपानला सुद्धा जाऊन आलेले आहेत, पण चीन आणि जपानचं काही फारसं तितकंसं पटत नाही, त्यामुळे त्या दोन देशांमध्ये तणाव आहे. आता जर चीन, जपान आणि भारत या सगळ्यांनी जर चर्चेतनं हे सगळं किंवा सामंजस्याने हे सगळे प्रश्न सोडवले आणि त्यांच्यातला व्यवहार वाढला, व्यापार वाढला, तर त्यांच्यामधला आर्थिक असमतोल दूर होईल. चीन आणि भारतामधला दोघांनाही फायदा होईल
आणि एकंदरीतच पर्यायानं आशिया खंडात एक प्रगतीचे नवे वारे व्हायला लागतील असं जे म्हटलं जातं ते खरंच तशा पद्धतीने येणाऱ्या काळात शक्य असं वाटतं का? असं व्हायला पाहिजे, पण पुष्कळ रिअलिस्टिकली असं होत नाही. अर्थात यासाठी आपल्याला अधिकाधिक प्रयत्न करावे लागतील, कारण चीनमध्ये आपल्या निर्यातीवरती अजूनही खूप निर्बंध आहेत. बरोबर. विशेषतः IT सर्व्हिसेस म्हणा किंवा फार्मा प्रॉडक्ट्स म्हणा, अजूनही काही इतर सर्व्हिसेस बद्दल म्हणा, आणि ते सहजासहजी ते दूर करतील असं वाटत नाही. परंतु आपल्याला त्यांच्यावरती अधिकाधिक दबाव आणावा लागेल. बरोबर. आणि कदाचित त्यांचे जे मोठे एक्सपोर्ट्स आहेत भारतामध्ये, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स बद्दल, कारण आज इलेक्ट्रॉनिक्स भारतामध्ये जवळजवळ काही होतच नाही, आपण पूर्णपणे इम्पोर्ट करतो आहोत. बरोबर. आणि ते बरंचसं चीनकडनं येत आहे. तर त्यावर आपल्याला निर्बंध वगैरे घालायचे आता कदाचित वेळ येऊ नये, परंतु त्याचा कदाचित विचार करावा लागेल. आणि मग त्यासाठी दुसरे ऑल्टरनेटिव्ह म्हणजे कोरिया आहे किंवा तैवान आहे किंवा दुसरे अजून एक देश पुढे आलेले त्या बाबतीमध्ये ते करू शकतील का. परंतु हा मार्ग न अवलंबता उत्तम मार्ग म्हणजे आहे इन्व्हेस्टमेंटचा. आणि चीनची इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत भारतात जवळजवळ फारच थोडी आहे, $500 मिलियन आहे. भारताची तिथे काहीतरी $400-450 मिलियन आहे. बरोबर. आणि कोरियाच्या लोकांनी जसं आक्रमक धोरण याबाबतीत स्वीकारलं आणि सॅमसंग, LG, हे हुंडे वगैरे कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतात आल्या आणि भारतात मेक इन इंडिया करायला लागल्या, विशेषतः हुंडे आणि आहेत, तशा प्रकारचं धोरण जर चीनने अवलंबलं तर, आणि विशेषतः जे इकॉनॉमिक झोन्स आहेत, आता गेल्या शी जिनपिंगच्या व्हिजिटमध्ये पुण्याजवळ आणि गुजरातमध्ये 2 ठिकाणी असे इकॉनॉमिक झोन्स तयार करायचं ठरलं होतं. तर त्यात चीनची जर का मोठ्या प्रमाणात जर का उद्या गुंतवणूक झाली तर त्याच्यातनं हा इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये सुटू शकतो. बरोबर. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे टुरिस्ट ऑल्सो, की भारतामध्ये फक्त 1.5 लाख चीनी पर्यटक येतात. बरोबर. आणि आज चीनचे पर्यटक जवळजवळ 80-90 मिलियन एवढे दरवर्षी जगात फिरत असतात. इतका त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आता. बरोबर. तर असे हे टुरिस्ट आपल्याकडे यायला पाहिजेत, निवेश व्हायला पाहिजे. त्यासाठी जो ई व्हिसा बद्दल आता प्राईम मिनिस्टर जिथे बोलतायत, खरंय. ही चांगली गोष्ट आहे. तर का ई व्हिसा आपण करू शकलो तर त्याच्यामधनं हे विद्यार्थी वाढतील, चीनी विद्यार्थी. बरोबर. फक्त भारतामध्ये काहीतरी 2-2.5 हजार चीनी विद्यार्थी आहेत. म्हणजे भारताचे आज 2.5-3 लाख बाहेर विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये चीनमध्ये काहीतरी 9,000 आहेत. बरोबर. नाही, हा परकीय चलन मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक असे मार्ग आहेत. बरोबर आहे. जसं मगाशी डॉक्टर येलेरी सुद्धा सांगत होते की सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला हे संबंध सुधारता येतील. पण जो व्यापाराचा मुद्दा आहे, जसं तुम्ही सांगितलं की इन्व्हेस्टमेंट जी आहे चीनची ती मोठ्या प्रमाणावर जर भारतात झाली तर कदाचित चित्र बदलू शकेल. धर्माधिकारी सर, तुम्हाला काय वाटतं, भारतासारख्या देशाने आता चीनच्या गुंतवणुकीकडे लक्ष ठेवावं की ज्या पद्धतीने आता आयात आपण करतोय त्या आयातीवर थोडं कठोर होऊन आपण कडक निर्णय घ्यावेत? काय नेमकं व्हायला पाहिजे आपल्या सरकारकडनं? देशाच्या विकासासाठी चीनमधनं भारतामध्ये जर जास्तीत जास्त गुंतवणूक आली, अशी गुंतवणूक की ज्याचा आपल्या देशाच्या आपल्या टर्म्सवर आणि मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चरसाठी उपयोग आहे, तर अर्थातच तिचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य कंडिशन्स दिल्या पाहिजेत. बरोबर. मी म्हणेन फक्त तो फ्लो, तो प्रवाह सुद्धा एकतर्फी नाही राहणार याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे अर्थातच देवरे सरही आधी म्हणत होते तसं आपण चीनवर या गोष्टीचा दबाव वाढवला पाहिजे की ज्या आयात निर्यात व्यापारावर त्यांच्या मर्यादा आहेत ती आपली म्हटलं तर शक्तिस्थान आहेत, IT त्यातलं पण सॉफ्टवेअर. बरोबर. त्याचा चीनवर दबाव वाढवून बॅलन्स ऑफ ट्रेड निगेटिव्ह राहणार नाही, इकडे लक्ष द्यायला लागेल. बरोबर. मला आणखी एका मुद्द्याची भर घालायची आहे. भारतापेक्षा चीनमधलं प्रशासकीय वातावरण जास्त बिझनेस फ्रेंडली आहे. तुलनेने हे आपलं दुर्दैव. मला म्हणण्यात फार आनंद नाही की आपलं सरकारी वातावरण बिझनेस फ्रेंडली नाहीये. ते बदलायला पाहिजे. त्याच्यामध्ये अधिक कार्यक्षमता, फायलिंगचे वेळच्या वेळी निर्णय की ज्यामुळे गुंतवणूकदाराला यावंसं वाटेल आणि शेवटी तो गुंतवणूकदार त्याच्या नफ्यासाठी येत असतो. त्याला पटलं पाहिजे की तुझी रक्कम सुरक्षित राहणार आहे आणि त्या प्रोसेसमधनं भारतामध्ये भांडवल निर्मिती आणि रोजगार निर्मिती. तर त्या दृष्टीने भारत सरकारने घेतलेली जी दिशा आहे की भारत हे जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब बनायला पाहिजे, खरंय. ही एकदम व्यवस्थित दिशा आहे.
आता त्याची कार्यवाही उत्तम होणं हे खरं आव्हान आहे. खरं आहे, जसं तुम्ही म्हणालात की आपल्याकडे थोडंसं म्हणजे धीम्या पद्धतीने सगळी कामं होतात आणि डिसिजन मेकिंग असेल किंवा फायली ज्या आहेत त्या पडून राहतात. कदाचित यामुळेच नरेंद्र मोदींना चीनची जी त्रिसूत्री आहे, स्किल, स्केल आणि स्पीड, त्याचा कदाचित म्हणजे त्याचा प्रभाव सुद्धा त्यांना वाटला असेल, त्याचं आकर्षण वाटलं असेल आणि ते भारतात यावं यासाठी ते आपण प्रयत्न करू असं सुद्धा त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. ह्या गोष्टी आयात झाल्या भारतामध्ये तर खरं यश म्हणावं लागेल नरेंद्र मोदींचं आणि नरेंद्र मोदी सरकारचं. पण डॉक्टर येलेरी, यामध्ये परराष्ट्र धोरणाचा सुद्धा भाग खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे चीनची गुंतवणूक आपल्याकडे होईल, कुठल्या भागात होईल, हे सगळं बरोबर आहे. उद्या जर ती महाराष्ट्रात झाली तर ती कुठे व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने डेव्हलप करायला चीनच्या गुंतवणुकीची मदत व्हायला पाहिजे, यासाठी इथल्या राज्य सरकारांनी सुद्धा तेवढंच म्हणजे धोरणी राहायला हवं, थोडं अपडेट राहायला हवं. आज आता देवेंद्र फडणवीस आहेत चायनामध्ये. एक चांगलं पद्धतीचं सकारात्मक वातावरण तुम्हाला दिसतंय की राज्य सुद्धा विचार करतायत की चीनमधनं आपण काय आणू शकतो, जसं यापूर्वी ते जर्मनीत गेले होते किंवा अगदी आता इस्रायलला सुद्धा ते गेलेले होते. हा बरोबर आहे, म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. पण इथे मला एक गोष्ट ऍड करायची वाटते, ती अशी की भारतीय राज्यांकडून जे काही स्टेप्स घेतले जातात ते अजूनही तेवढे पुरेसे नाहीयेत. उदाहरण द्यायचं झालं तर मुख्यमंत्री भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा पंजाबचे मुख्यमंत्री असतील, जेव्हा ते चीनमध्ये जातात तेव्हा एका ठराविक ट्रॅडिशनल क्लस्टर्स, इंडस्ट्रियल क्लस्टर्स मध्ये जातात, त्या एरियामध्ये जातात जिथून इन्व्हेस्टमेंट येण्याची शक्यता असते. बरोबर. पण हा त्याचा उपयोग नाहीये. ह्याच्यात मला असं वाटतं की भारतातल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी अशा ठिकाणी जावं जिथे अनटॅप्ड एरिया आहे, अनएक्सप्लोर्ड एरिया आहे. आणि असे चीनमध्ये बरेच राज्य आहेत ज्यांना माहिती पण नाहीये की कशी इन्व्हेस्टमेंट करावी भारतात आणि कुठल्या राज्यात भारतात करावी. इथे आणखीन मला एक मुद्दा ऍड करावा वाटतो. देवरे सर आणि आता जे धर्माधिकारी काढले त्यांना एक छोटीशी ऍडिशन की तूट कशी कमी करता येईल. माझं मत असं आहे की इन्व्हेस्टमेंट एक प्रकार असू शकतो तूट कमी करण्याचा, पण तो एक मार्ग नाहीये. कारण जेव्हा इन्व्हेस्टमेंट येत असते तेव्हा इन्व्हेस्टमेंट ही खूप मॅथमॅटिकलरित्या गणितीय प्रकारे येत असते. आणि जेव्हा ट्रेड वाढत असतो तर ट्रेड हा भौमितिक रीतीने वाढत असतो. म्हणजे ट्रेडची जी वाजण्याची जी क्षमता आहे आणि त्याचा जो स्पीड आहे तो 10, 20, 30 या पटीने वाढत असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शी जिनपिंग जेव्हा सप्टेंबरमध्ये आले होते त्यांनी 5 वर्षात 25 ते 30 बिलियन डॉलर येणार, गुंतवणूक होणार याची गॅरंटी दिली होती. पण या पुढच्या 5 वर्षात 71, 20, 70 बिलियनचा डॉलर कदाचित 125 होईल. तूट तेवढीच राहणार आहे. तूट 50 बिलियन 60 बिलियनची राहणार आहे. गुंतवणूक येण्याचा जो स्पीड आहे तो फार कमी आहे आणि जो ट्रेड वाढण्याचा जो स्पीड आहे तो खूप जास्त आहे. माझं मत असं आहे की गुंतवणूक व्यतिरिक्त मोदींनी जे सांगितलं की आम्हाला तुमची बाजारपेठ खुली करून द्या, मला असं वाटतं की तो एक खूप कळीचा मुद्दा आणि त्याच्यावर आपण खूप कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे. बरोबर. एक समोर उदाहरण सांगतो की कुठले प्रायमरी प्रोडक्ट असू दे किंवा सेकंडरी कॅटेगरीचे प्रोडक्ट्स असू दे, तर घैसाच आहे त्यांनाही माहिती आहे. PNC असेल किंवा ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स असेल, आपली प्रोडक्टिव्हिटी किंवा आपलं जे क्वालिटी आहे ती साऊथ ईस्ट एशियन मार्केटपेक्षा चांगली आहे. प्राइस कॉम्पिटिटिव्ह पण खूप चांगली आहे. फक्त चीनमध्ये आयात निर्बंध असल्यामुळे भारताच्या प्रोडक्ट्सवर आपल्याला तेवढं प्रभावीपणे करता येत नाहीये. त्याच्यामुळे मला असं म्हणतं की इन्व्हेस्टमेंट सोबतही आपल्याला चीनला सांगावं लागेल की आम्हाला तुमची बाजारपेठ खुली करून द्या. बरोबर. हे सगळ्यात दुसरा महत्त्वाचं आहे. आणखीन एक जाता मुद्दा मी सांगतो तुम्हाला. बरोबर आहे. एक मुद्दा इथे सांगावासा वाटतो की चीन जेव्हा भारतात इन्व्हेस्टमेंट करत असते तेव्हा भारताला ते एक ग्लोबल सप्लाय चेनचा, ग्लोबल व्हॅल्यू चेनचा एक भाग मानते. आणि त्याच्यामुळे चीनची जी येणारी इन्व्हेस्टमेंट आहे ते येत्या काळात खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला की भारतात असले कुठले सेक्टर्स आहेत जे सेक्टर्स चायनामधल्या पॉलिसीशी पूरक ठरतील किंवा चायनामध्ये जेव्हा चायनीज उद्योजक जेव्हा येतात आणि ग्लोबल व्हॅल्यू चेन बांधण्याचे जे प्रकार करतात तेव्हा आपल्याला कुठले असे एरियाज आहेत ज्याच्यात आपल्याला त्यांना मदत करतात. हे पाहणं ही खूप गरजेचं आहे. खरं. म्हणजे एकंदरीत तुम्ही गुंतवणूक करा आमच्याकडे किंवा आम्हाला तुमची बाजारपेठ खुली करून द्या एवढं सांगून होणार नाही. आमच्याकडे ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता. जसं मगाशी देवरे सर म्हणाले की एवढे चीनी पर्यटक आहेत, एवढ्या लाखोंच्या संख्येने ते बाकीच्या देशांमध्ये जातात पण भारतात येत नाही. मग त्यांना आपण व्हिसा ऑन अरायव्हल देऊ शकतो का, किंवा ई व्हिसा ही जी
एक स्कीम असेल किंवा त्यांच्यासाठी योजना असेल ती करू शकतो का? स्टुडंट्सच्या बाबतीत सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये जर विद्यापीठं असतील आणि एवढ्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण इथे मिळत असेल आणि तर त्याचा फायदा चीनच्या स्टुडंट्सना जर आपण करून दिला तर अर्थात दोन्ही गोष्टींचा फायदा होऊ शकतो. अशा अनेक सेक्टर्सचा विचार सुद्धा इथे करावा लागेल. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर अर्थात आपल्याला विचार करायचा आहे तो मेड इन चायना विरुद्ध मेक इन इंडिया की मेड इन चायना आणि मेक इन इंडिया एकत्रित आणल्यानंतर त्या गोष्टी एकमेकांना पूरक ठरतील का, याविषयी आपण चर्चा करूया. ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोक. चीनबद्दलची चर्चा करत असताना अर्थातच डोक्यात येतो तो मेड इन चायना हा विषय. आणि चायनामध्ये बनणारी प्रत्येक गोष्ट ही कशी निकृष्ट दर्जाची असते त्यावरून आपल्याकडे बरेचसे विनोद सुद्धा आहेत. आपल्यासोबत अमित घैसास आहेत जे उद्योजक आहेत स्वतः आणि त्यांचा चीन बरोबरचा जो व्यापार आहे त्यामुळे त्यांना हा प्रश्न मला विचारायचा आहे. अमित घैसास, खरंच अशी परिस्थिती आहे का की मेड इन चायना म्हणजे चायनामध्ये बनलेली प्रत्येक गोष्ट ही निकृष्ट दर्जाची असते, ती काही फारशी टिकत नाही, हा जो एक समज आपल्याकडे खास करून आहे भारतामध्ये, तो खरंच तशी परिस्थिती आहे का? चायनाबद्दल म्हणायचं तर खरं म्हणजे चायनामध्ये 2 क्लिअर मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंट्स आहेत. एक सेगमेंट आहे की ज्याला आपण खरंच ज्याची चेष्टा करतो, असं मेड इन चायना न टिकणारं, आज आहे उद्या नाही, खात्री नाही, बरोबर, असं प्रॉडक्ट बनतं. बरोबर. आणि दुसरं जगाच्या कुठल्याही म्हणजे तुम्ही प्रगत देशांमध्ये अगदी इंजिनिअरिंग मध्ये म्हणलात तर जर्मनीच्या इक्वलंट मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी ज्याची आहे अशी मशिनरी पण बनते. खरं. त्यांनी पण ठरवताना त्याचे 2 मार्केट सेगमेंट्स ठेवलेत. भारताकडे बघताना मेजॉरिटी जे प्रॉडक्ट आपल्याकडे आले ते सगळे हे ते टिपिकल मेड इन चायना कॅटेगरीतले आले की जे टिकत नाहीत. म्हणजे उदाहरण देतो तर सायकल्स आल्या. अशी भीती होती की आपला बऱ्यापैकी मोठा सायकल मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंट आहे पण तो झोपणार का, म्हणजे लुधियाना आहे समजा, तो लुधियाना झोपणार का, पण नाही टिकू शकले बिकॉज आवर क्वालिटी इज मच बेटर. बरोबर. पण सर्व ठिकाणी फक्त तशीच क्वालिटी असं नाहीये. आणि बघाची येल्लरी जसं म्हणाय तसं आहे की आपण इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडनं जसे बघतोय तसं कदाचित काही भागामध्ये दे आर ऑल्सो गुड इन टेक्नॉलॉजी. त्यांच्याकडच्या नॉलेज शेअरिंगचा पण भाग, फक्त सगळेच म्हणतात इथले तसंच आहे की शेअरिंग असावं, ते वन साइडेड नसावं. असं तर चायनाची मेड इन चायना म्हणजे टाकाऊ अशीच फक्त हे राहणार नाही आणि आपल्यालाही त्याचा कदाचित काही फायदा करून घेता येईल. बरोबर. हाच प्रश्न शैलेश देवळणकर तुम्हाला विचारायचा होता. मेड इन चायनाबद्दल आपण बोललो आणि खरं तर ही नवीन माहिती आहे की चायनामध्ये बनणारी प्रत्येक गोष्ट ही निकृष्ट नसते. म्हणजे भारतामध्ये त्यावरून जे विनोद होतात ते पूर्णपणे खरे नाहीत, अतिरंजित आहेत, हे प्रेक्षकांना सांगावं लागेल. पण मेड इन चायना आणि मेक इन इंडिया हे एकमेकांना पूरक होऊ शकतील असं वातावरण आता तयार झालंय का? आणि जर ते पूरक ठरायचे असतील तर नेमकं काय करावं लागेल? आत्ताची ही भेट जी आहे नरेंद्र मोदींची ती त्या दृष्टीने कशी महत्वाची? निश्चितच मी तुमच्या प्रश्नाकडे वळेल, पण गेली 15 ते 20 मिनिटं आपण ज्या एका मुद्द्यावरती जास्त लक्ष केंद्रित करत आहोत आणि तो आहे तो व्यापार तुटीचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण याला फारसं महत्व देता कामा नये. याचं कारण असं आहे की ही पासिंग फेज आहे. संपूर्ण चायनाची जी इकॉनॉमी आहे ही बेसिकली एक्सपोर्ट इकॉनॉमी आहे, मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी आहे. त्यामुळे ते पक्का मालाचं निर्यात करणार हे स्वाभाविक आहे. आणि आपण हे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे भारतामध्ये बेसिकली आपण जो आता मेक इन इंडिया सारखा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे तर कदाचित 2019-2020 नंतर भारताची देखील निर्यात ही वाढायला लागणार आहे. आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताचे जे 21 टॉप ट्रेड पार्टनर्स आहेत, म्हणजे आपले व्यापार भागीदार आहेत, जे सगळ्यात मोठे 21 देश आहेत, त्यापैकी 15 देशांबरोबर भारताची व्यापार तूट चालू आहे. आपण चीन बरोबरची व्यापार तूट ही $37 अब्ज आहे, परंतु इराक बरोबर आपला 90% व्यापार तूट आहे, ऑस्ट्रेलिया बरोबर 64% आहे, स्वित्झर्लंड बरोबर 82% आहे. त्यामुळे व्यापार तूट हा महत्वाचा मुद्दा नाहीये. मुळात मुद्दा आपल्याला जो लक्षात घेणं गरजेचं आहे की चीनचा तर मुळात चीनने आर्थिक उदारीकरणाचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या 10 वर्ष पूर्वी सुरू केलेला आहे. तो 1981 साली सुरू केलेला आहे आणि साधारणतः आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्याचं जे सायकल आहे ते पूर्ण होण्यासाठी साधारणतः 3 दशकं लागतात. त्यामुळे 1981 साली जो कार्यक्रम सुरू झाला तो 2011 साली मॅच्युअर्ड झाला.
बरोबर. आणि तो मॅच्युअर्ड झाल्यामुळे आज आपण बघत आहोत की चीनचं नाव सगळीकडेच आहे. भारताने आपला आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम हा 1991 ला सुरू केलेला आहे. तो साधारणतः 2021 पर्यंत मॅच्युअर्ड होणार आहे. आणि त्यानंतर जे आता वर्ल्ड बँक असतील, IMF असतील, यांचे सगळ्यांचे प्रोजेक्शन जे आहेत हे 2020 नंतरचे प्रोजेक्शन आहेत. मुळात मुद्दा काय झालेला आहे की भारतामध्ये असा युरोपमध्ये जर आपण बघितलं तर ज्या कृषी प्रधान अर्थव्यवस्था होत्या, या कृषी प्रधान अर्थव्यवस्था नंतर उद्योग प्रधान अर्थव्यवस्थामध्ये परावर्तित झाल्या आणि त्यांच्यानंतर ते सर्व्हिस सेक्टरमध्ये गेल्या. भारतामध्ये मात्र आपल्याकडे एक स्टेप राहून गेली. आपल्याकडे आपण कृषी प्रधान अर्थव्यवस्था ही सर्व्हिस सेक्टरमध्ये कन्वर्ट झाली आणि आता आपण उद्योगांकडे वळलेलो आहोत. त्यामुळे आपण हा जो मेक इन इंडियाचा प्रोजेक्ट आहे याचा चीनशी आणि साऊथ कोरियाशी फार मोठं नातं आहे. हा मेक इन इंडियाचा प्रोजेक्ट जो आहे हा आपण साऊथ कोरियाकडनं शिकलेलो आहोत किंवा त्याच्याकडनं आपण याचं अनुकरण केलंय. कारण साऊथ कोरियाच्या जीडीपी मध्ये ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा वाटा 84% आहे आणि हे मॉडेल नंतर साऊथ ईस्ट एशियामध्ये वापरलं गेलं. आणि त्यानंतर हे चायनाने वापरलं 1980च्या दशकामध्ये आणि आज चायनाच्या जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा वाटा हा जवळपास 60% आहे. त्यामुळे आपणही आता ते अनुकरण करत आहोत. कारण आपल्या जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा वाटा सध्या 30% आहे. त्यामुळे मेक इन इंडिया सारखे अँबिशियस प्रोजेक्ट आता हातामध्ये घेतलेले आहेत. आणि मुळात जो इन्व्हेस्टमेंटचा मुद्दा आहे हा इन्व्हेस्टमेंट सध्या आपल्याला सेमी कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये पाहिजे. आपण जे रेल्वेच्या कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रामध्ये असतील, रेल्वेचे रूळ असतील, ब्रिजेस असतील, रोड असतील, याचं कारण असं आहे की आपल्याकडे गेल्या 10 वर्षांमध्ये अॅग्रिकल्चर सेक्टरमधनं 20 कोटी लोक साधारणतः ग्रामीण भागातनं शहरी भागात आले आणि यांना आता सेमी स्किल इंडस्ट्री त्यांच्याकडे त्यांना पाहिजे आहे. सेमी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये त्यांना स्कोप पाहिजे आहे. म्हणून नरेंद्र मोदींचा जास्तीत जास्त भर इन्व्हेस्टमेंट कुठे पाहिजे आहे तर तो इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये पाहिजे. म्हणजे मग तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये इन्व्हेस्ट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आता आणखी प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि म्हणून आता मेक इन इंडियाचा नारा जो आता नरेंद्र मोदी सगळ्या देशांमध्ये घेऊन जात आहेत तो खूप महत्वाचा आहे. आणि खूप छान तुम्ही सांगितलं की कशी सुरुवात झाली चायनाची सुद्धा आणि साऊथ कोरियामधनं आता आपण सुद्धा मेक इन इंडिया सारखी जी एक मोहीम आहे ती पुढे घेऊन जातोय. देवरे सर, थोडक्यात हे विचारायचं आहे की या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करतो, व्यापार असेल, आर्थिक संबंध असतील, पण हे सगळं विचार करत असताना आपल्याला हा मुद्दा लक्षात ठेवावा लागतो नेहमी की चीन आपला घट्ट मित्रही नाहीये आणि कट्टर शत्रू सुद्धा नाहीये. ही पुढच्या काळातली जी आपली वागणूक असेल चीन बरोबरची ती कशा पद्धतीने बदलणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या एका दौऱ्यातून काही सगळं बदलणार नाही याची जाणीव सगळ्यांना आहे, पण या पुढचा काळ हा त्या दृष्टीने कशा पद्धतीने महत्वाचा असेल. नाही, तुम्ही म्हणाल तसं खरोखर एक प्रकारचा असा बॅलन्स सांभाळावा लागतो आपल्याला चीनच्या आपल्या संबंधांमध्ये आणि एक प्रकारची अशी युनिक रिलेशनशिप आहे. बरोबर. आज जगातही म्हणतात की भारत आणि चीन मधले संबंध हे जगातल्या अनेक फॉरेन पॉलिसी इश्यूमध्ये फार महत्त्वाचे समजले जातात. बरोबर बरोबर. माझ्या मते एक प्रकारची आपल्या दोन्ही देशामध्ये ज्याला पार्टनरशिप म्हणतात, खरीखुरी अशी पार्टनरशिप निर्माण व्हायला पाहिजे. बरोबर बरोबर. आता चीनने एक नवीन मोठा इनिशिएटिव्ह घेतलाय ज्याला एशियन इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB म्हणून. बरोबर. ADBच्या सारखाच मोठी बँक हे काढतायत. ब्रिक्स बँक झालेली आहे. बरोबर. आणि चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांचे 2 फार मोठे इनिशिएटिव्ह आहेत, त्यांचे पेट आयडियाज आहेत. बरोबर. एकाला ते म्हणतात सिल्क रोड आणि दुसरा आहे मॅरीटाईम सिल्क रूट किंवा वन बेल्ट वन रोड. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक प्रकारची प्रोजेक्ट्स पुढे येतील. बरोबर. कारण ती नसतील तर मग या इनिशिएटिव्हना काही अर्थ राहणार नाही. आणि ही सगळी जी प्रोजेक्ट्स असतील यामध्ये आपण एक प्रकारचं जी पूरकता आहे भारत आणि चीनची, आपल्या मेक इन इंडिया आणि मेक इन चायना, बरोबर, ही पूरकता आपल्याला त्याच्यामध्ये कशी परावर्तित करता येईल बघावं लागेल. बरोबर. उदाहरणार्थ चायनाच म्हणजे चायनाचं कॅपिटल कॅन बी मेक इन चायना. त्यांच्याकडे भरपूर कॅपिटल आहे. बरोबर. इक्विपमेंटही आहे. आणि मेक इन इंडियामध्ये आपला जो शेअर असेल त्या जॉईंट व्हेंचर मधला तो मॅन्युफॅक्चर्ड इक्विपमेंट म्हणा, सॉफ्टवेअर म्हणा किंवा ह्युमन स्किल्स म्हणा, मॅनपॉवर म्हणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या आपण त्याच्यामध्ये आणू शकतो. बरोबर. अशा प्रकारची पार्टनरशिप पुढच्या काही वर्षांमध्ये महत्वाची असेल. सर आपला वेळ संपलेला आहे. खरं तर तुम्ही खूप महत्वाचं सांगताय, पण त्याचा सारांश हाच आहे की एक पार्टनरशिपच्या नजरेतनं आता भारत आणि चीन ह्या संबंधांकडे बघावं लागेल. सगळ्यांचे धन्यवाद खरं तर, कारण खूप महत्वाची चर्चा या ठिकाणी झाली. वेळ आपल्याला थोडा कमी पडला, पण जसं सुरुवातीला अविनाश धर्माधिकारी सर म्हणालेले होते की काळजाचा ठोका आत्ता तरी चुकत नसला आणि सध्या तरी वातावरण जे आहे ते सकारात्मक दिसत असलं
चीन सारख्या देशाकडे आपण एक प्रतिस्पर्धी म्हणून नाही तर एक व्यापारी सहकारी म्हणून बघता येईल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. पण तरी सुद्धा सावधानतेने या सगळ्या गोष्टींकडे बघायला हवं, हे सुद्धा तितकंच खरं आहे. सगळ्यांचे आभार. सध्या बेधडकमध्ये आपण इथेच थांबूयात. काय भारत आणि चीन या संबंधांमध्ये पुढे घडतंय, याचा भारताला नेमका कसा फायदा होतो येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहेच. सध्या धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.